आज आहे अविधवा नवमी. सकाळी लवकर उठून आधी अळूवड्यांची चटणी करून घेतली आणि अळूवड्यांचे रोल करून घेतले. अळूवडी कशी बनवायची, त्यानंतर काकडीचे वडे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षी मी पोस्ट केला आहे डिटेलमध्ये, नक्की बघा. इथे आपले अळूवडीचे रोल करून झाले आहे, ते वाफवायला ठेवले एका साईडला. त्यानंतर पीठ मळून घेतलं. इथे मी काकडी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि गूळ टाकला होता. हे असे वडे चवीला खूप छान लागतात. आणि बघा आपले 2 तास ठेवलेलं पीठ मुरत त्याचे वडे किती छान टम्म फुगत आहेत. काही जण नुसतं गव्हाच्या पिठाच्या आणि तांदळाच्या पिठाच्याही करतात. त्यानंतर रबडीसारखी तांदळाची खीर तयार केली होती. इतकी छान होती ना ही खीर की संपते कधी समजतच नाही. फणसोल्याची भाजी तयार केली, त्यानंतर मुगाची उसळ तयार केली आहे, अळूवडी तळून घेतली, वरण तयार केलं आणि बघा आपलं ताट तयार आहे. त्यानंतर सुवासिनीची ओटीसुद्धा भरली.